श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईला मनापासून साथ घाला. आई आपल्या मदतीसाठी येणारच. फक्त मनात स्वार्थी भाव नसावा. कोणाला त्रास होईल असे वागणे नसावे. कोणाला दुखवून आपण आनंदी राहावे असे विचार मनात कधीच येता कामा नये. आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये. प्रत्येकाच्या सुखदुःखात सोबत राहा, पण जास्त करून दुःखात. कारण सुखाच्या प्रसंगात आपल्याला कोणी विचारेल का ह्याची अपेक्षा बाळगू नका. कारण आजच्या कलियुगात लोक सुखात आपल्याला विसरतात, पण आपण जर त्यांच्या दुःखात सामील झालो की आपल्याला मान मिळतो. म्हणूनच आपल्या सुखाची वाक्य म्हणजे आपली स्वामी आई, आणि दुःखात आपण आईला आठवलं नाही तरी चालेल. कारण आई आपल्यासोबत असतेच कायम. लक्षात ठेवा, हा अनुभव प्रत्येकाला येईल. कारण मी स्वतः हे अनुभवते. माझ्या आयुष्यात कोणताही आनंदाचा प्रसंग आला की माझ्या मुखात नेहमी हेच असतं की हा आनंद आईमुळे आहे. आणि दुःख किंवा अडचणी आल्या तर मी ह्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याचा विचार करत असते, प्रयत्न करत असते, आणि आई मला मार्ग दाखवतेच. मी हे सर्व काही माझ्या स्वतःच्या अनुभवातून शिकले आहे. आपण आईला समर्पित व्हा व आपले कर्म आणि प्रयत्न करत राहा. दुःखात आईला आठवलं नाही तरी चालेल, पण आपला आनंद आईला नक्कीच सांगा. जसे आपण खुश झालो की आपल्या जवळच्या व्यक्तीला सगळं सांगतो, तसंच आपला आनंद आईसमोर व्यक्त करा. आणि नेहमी हे समजून घ्या की आपल्या अडचणी म्हणजे आपले भोग असतात. ते जर वाट्याला आले तर ते कसे दूर होतील ह्यासाठी तडजोड करा. मार्ग आपसुकच सापडेल. आपली आई आपल्यासोबत आहे हे कायम लक्षात असू द्या. आपला आईवरचा विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करा. माझा झाला आहे, तुमचा पण असेलच ही खात्री बाळगते. आपल्या सर्वांच्या आयुष्याची कर्ता करविता आपली आईच आहे. श्री स्वामी समर्थ.